नमस्कार. आज आपण आलो आहे बारामती तालुक्यातील माळेगाव येथे येळे वस्ती. आज आपण या ठिकाणी मोनिका येळे यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे. याबद्दल त्यांची यशोगाथा आपण थोडक्यात ऐकणार आहोत. कशा प्रकारे संसार करत असताना त्यांनी पोलीस प्रशासनामध्ये आपले अव्वल स्थान निर्माण केले आहे, त्याबद्दल त्यांचे आपण मनोगत, तसेच आज या ठिकाणी त्यांचे सासरे असतील, त्यांचे पती असतील, दीर असतील, सर्व घरातले कुटुंबांनी कशा प्रकारे सहकार्य केले हे आपण यांच्याकडून ऐकणार आहोत. तसेच तरुण पिढी आता जी आहे भरकटलेली, त्या तरुण पिढीला कशा प्रकारे मार्गदर्शन करता येईल हे सर्व काही आपल्याला मोनिका येळे सांगणार आहेत. त्यांच्याकडून आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार. माझे नाव मोनिका आनंदराव सोळ. मी मॅरिड आहे. तर हे माझं माहेरचं नाव आहे आणि सासरी मोनिका युवराज येळे. माझ्या कुटुंबामध्ये माहेरी आई, भाऊ आणि बहीण असा परिवार आहे. तर सासरी माझे सासरे, सासूबाई, पती, दीर, जाऊ, 2 नंदा, 1 मुलगा आणि पुतणे आणि पुतणी असा परिवार आहे. कौटुंबिक पार्श्वभूमीमध्ये म्हटलं तर माझ्या सासरे हे हायस्कूलमध्ये क्लार्क होते. दीर वकील आहेत. 1 नणंद आहेत, त्या पोलीस उपनिरीक्षक म्हणून त्यांची निवड झाली होती. आता त्या EPI या पदावर कार्य करत आहेत. 1 नणंद आहेत, त्या डॉक्टर आहेत. पती घरी शेतीच करतात. आज तुम्ही PSI पदी निवड झाली आहे, याबद्दल तुम्ही किती वर्ष अभ्यास केला, कशा प्रकारे तुमचा अभ्यासाचं शेड्यूल होतं, दिनक्रम होता, थोडक्यात सांगा तुम्ही. मी PSI या पदासाठीच खास म्हणून जर अभ्यास केला असेल तर 4 वर्ष झाले या पदासाठी प्रिपरेशन करत आहे. पण त्याच्या जोडीला मी आधी माझं BEd झालं होतं, त्यावेळी TETच्या एक्झामसाठी स्टेट बोर्ड वाचलेले होते. त्याचबरोबर मी पोलीस भरतीसाठी मुलांचे क्लासेस घेत होते. त्यातून माझा थोडा अभ्यास झालेला होता. 2020च्या एक्झामपासून मी तयारी केली. तर 2020ला माझं 0.75 मार्कांवरून प्री गेली होती. त्यानंतर 21, 22, 23 प्री मेन्सच्या एक्झाम्स दिल्या. 21मध्ये मला ग्राउंड करताना माझ्या पायाला डॉग बाईट झालं होतं, त्यामुळे स्टिचेस बसले होते. तर त्या ग्राउंडमध्ये मला अपयश आलं होतं 8 मार्कांनी. 22मध्ये मी ते पूर्ण केलं. तुम्ही MPSCचा अभ्यास करण्यासाठी कशा प्रकारे घरी अभ्यास केला किंवा अकॅडमी वगैरे जॉईन केली? मी MPSCच्या अभ्यासासाठी घरीच अभ्यास केला होता. अकॅडमी अशी जॉईन नव्हती केली. मेन्ससाठी मी थोडे दिवस बारामतीमध्ये लायब्ररीला गेले होते. पण त्यावेळेस मला असं जाणवलं की लायब्ररीला जाण्यापेक्षा माझा घरीच चांगल्या प्रकारे अभ्यास होतोय. आजची तरुणाईला तुम्ही काय संदेश द्याल की कशा प्रकारे अभ्यास केला पाहिजे? आजच्या तरुणाईला अभ्यासामध्ये नेहमी सातत्य असलं पाहिजे, चिकाटी असली पाहिजे. जो अभ्यास आपण करल त्याच्यामधून आउटपुट निघला पाहिजे. तुम्ही 1 तास करा, 2 तास करा अभ्यासाच्या दिवसाचे तास ठरवून नाही, तर त्या दिवसामध्ये अभ्यास झाला पाहिजे. तो 2 तासातही होतो, काही मुलांचा 4 तासातही होतो. तुम्ही आता पोलीस उपनिरीक्षक पदासाठी तुमची निवड झाली आहे. ह्या आधी कोणत्या परीक्षा तुम्ही पेपर केल्या किंवा तुम्ही कोणते पेपर करताना कोणते तुम्हाला यश अपयश आले ते थोडक्यात सांगा. मी आधी BEd झाल्यानंतर शिक्षक भरतीसाठीची परीक्षा लागते, TETची एक्झाम. ती 3 वेळा पास झालेली आहे. त्याच्यानंतर 21च्या एक्झामच्या वेळेस माझं STI आणि PSI या दोन्ही पदासाठी प्री निघाली होती, पण मेन्समध्ये मला यश नाही आलं. त्याचबरोबर मी तलाठी या पदावरती आता काम करते. म्हणजे तलाठी परीक्षेमध्ये माझं पुणे जिल्ह्यामधून निवड झालेली आहे. तुमचं प्रेरणास्थान म्हणून कोणाला तुम्ही संबोधता? माझं प्रेरणास्थान म्हटलं तर माझं कुटुंबच राहील. कुटुंबामधील प्रत्येक व्यक्तीकडून शिकण्यात मिळालेलं आहे. त्यांच्याकडून प्रेरणा भेटल्या आणि त्याचंच हे आज मला यश मिळालेलं आहे. तुम्ही आता एक विवाहित आहात, तर विवाहित असताना सुद्धा तुम्हाला PSIसाठी शारीरिक चाचणी करण्यासाठी कशा प्रकारे अडचणींना सामोरं जावं लागलं? म्हणजे माझं लग्न झाल्यानंतर 12 वर्ष मी घरामध्येच होते. म्हणजे 12 नाही तर 10 वर्ष मी घरामध्येच होते. त्यावेळी बाहेर गेल्यानंतर माझी फिजिकली स्ट्रेंथ मला कमी जाणवत होती. पण गोल्डन अकॅडमीचे दीपक गावडे सर आहेत, त्यांनी माझ्याकडून रोजचा सराव करून घेतला. त्याचबरोबर घरातल्यांनी मला सहकार्य केले या सगळ्यासाठी आणि त्यातूनच माझं ग्राउंडची तयारी चांगली झाली. तुम्ही काय सांगू शकता या पाठीमागच्या ज्या तुम्ही एक्झाम दिल्या त्या एक्झाममध्ये तुम्हाला कुठल्या एक्झामला अपयश आले, ते किती मार्काने, त्यात तुम्ही कशी जोमाने सुरुवात केली?
एक्झाममध्ये म्हटलं तर मला ग्राउंडमध्येच अपयश आलं होतं 21च्या वेळेस. त्यानंतरनं मी रोज सातत्याने, जर मी आधी एक वेळ ग्राउंड करत होते तर रोज सकाळ संध्याकाळ 2 वेळ ग्राउंडची तयारी केली. आणि जरी माझ्या पायाला इंजुरी झालेल्या होत्या, डॉग बाईट झाला असेल किंवा फ्रॅक्चर झालं होतं, नेहमी मी ग्राउंडवर उभे होते. म्हणजे की काही नाही केलं तरी कोर वर्कआउट करायची, जॉगिंग करायची, त्याचबरोबर गोळ्याची प्रॅक्टिस करायची. समाजासाठी तुम्ही काय संदेश द्याल मुला मुलींसाठी? आता जी तरुण पिढी MPSC करत आहे, जी सरळ सेवा असतील, राज्य सेवा असेल, एक्झामची प्रिपेअर करतात, त्यासाठी तुम्ही काय मुलांची काय योगदान द्याल? काय शब्द सांगाल? या क्षेत्रामध्ये येत असताना घरातील जे मुलं येत असतात किंवा मुली येतील त्यांनी आपल्या कुटुंबाबरोबर चर्चा करून यावं. आणि त्यामध्ये महत्त्वाचं त्यांचा स्वतःवरती विश्वास असला पाहिजे. काही वेळी मुलांचं असं घडतं की 2 वर्ष प्रिपरेशन केल्यानंतर मी हे करते, मी ते करते, पण माझ्या बाबतीत तसं कधी घडलेलं नाही. मला 2-3 वेळा संधी आलेली होती शाळेमध्ये शिक्षक म्हणून शिकवण्याची, पण ती मी नाकारली. कारण मला यामध्येच कार्य करायचं होतं किंवा हे क्षेत्र निवडलेलं होतं, तर त्याच्यावरती मी ठाम राहिली होती. घरातील कुटुंबासाठी सांगायचं झालं तर आपल्या पाल्यावरती तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजेत. मुलांना मेंटली स्ट्रेस नाही आला पाहिजे की बाबा त्यांच्यावरती बर्डन नाही आलं पाहिजे की आताची एक्झाम आहे तर ह्यात तुला मार्क्स पडले पाहिजेत. किंवा जे पालक इतर मुलांबरोबर आपल्या मुलांची तुलना करतात, ती तुलना न करता त्या मुलांमधले गुण शोधून त्यांना त्यातून पुढे नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता तुमची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे. आता तुमचं आमच्या देशसत्ता रिपोर्टर टीमच्या वतीने अभिनंदन. मला तुम्हाला विचारायचं आहे की आता तुम्ही पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल तुम्ही आता काय समाजासाठी काय तुमच्या मनामध्ये काय कशा प्रकारे तुम्ही समाजामध्ये तुमचं कार्य दाखवाल? पोलीस उपनिरीक्षक या पदावरती माझी निवड झाल्यानंतर माझ्या अधिकारामध्ये जे काही कार्य येईल त्यामध्ये मी माझ्या प्रत्येक कार्याला न्याय देण्याचा प्रयत्न करेल. पण प्रथमतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि बालके यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेल. तुमचं शैक्षणिक पार्श्वभूमी कशी आहे आतापर्यंतची? माझं प्राथमिक शिक्षण माझ्या मामाच्या गावी आजोळी झालेलं आहे. 1ली ते 7वीपर्यंत. 8वी ते 10वीपर्यंत काटेवाडी येथील हायस्कूलमध्ये. 11वी 12वी छत्रपती हायस्कूल भवानीनगर, छत्रपती हायस्कूल आणि कॉलेज भवानीनगर येथे झाले. त्यानंतर मी माझ्या आईच्या घरी गेले होते 3 वर्ष. तर मधुजी कॉलेज फलटण इथं माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं. त्यानंतर मी परत बारामतीला आले. बारामतीमध्ये माझ्या काका आणि मावशीकडे माझं MA केलं. त्यानंतर माझं लग्न झालं. लग्नानंतर मी B.Ed केलं. कशा प्रकारे अभ्यासाचं नियोजन केलं तुम्ही? कशा प्रकारे आता विवाहित आहात, तर कशा प्रकारे तुम्ही विवाहित असल्यानंतर बाबा कोणकोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतं? आजकाल मुलींच्या भरपूर समस्या आहेत की बाबा आपलं जर लग्न झाल्यानंतर आपल्याला आपल्या स्वप्नांना पूर्ण करता येणार नाही. तर मग तुम्ही त्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी कशा प्रकारे जिद्द चिकाटीने परिश्रम केले ते थोडक्यात सांगा. ज्या मुलींची इच्छा आहे किंवा त्या लग्न मॅरिड असो किंवा अनमॅरिड असो, सर्वात महत्त्वाचं आहे की तुम्ही एक शेड्यूल न बनवता जो दिवसाचा वेळ मिळेल त्या वेळेमध्ये तुम्ही अभ्यास करण्याचं ठरवलं पाहिजे. कधी कधी असं होतं की आपण 3 ते 5, 5 ते 7 असं वेळ ठरवतं, तर या वेळेमध्ये नाही आपल्याला अभ्यास करता आला तर त्यावेळी आपण चिडचिड वाढते. तर त्यासाठी आपल्याला जे येईल, आपण समाजात राहत असताना अनेक कार्यक्रम असतात, घरातील कामं येतात, तर या गोष्टी अनुषंगाने धरून की जो वेळ शिल्लक राहील त्या वेळामध्ये अभ्यास केला पाहिजे. मी तशाच प्रकारे अभ्यास केला होता. तरी मी परीक्षेच्या काळामध्ये जे शेड्यूल केलं होतं, तर मी पहाटे उठल्यानंतरनं 6 वाजता अभ्यासाला जर बसले तर 3 तास अभ्यासासाठी बसायचे. त्यानंतरनं घरातील कामं आवरत होते. त्यामध्ये मला घरातील व्यक्तींनी खूप सहकार्य केलं. माझे सासरे आधी सकाळी 9ला जेवण करायचे, तर मी अभ्यासाचं शेड्यूल असं ठरवल्यानंतर आम्ही 12ला जेवण करत होतो. त्या वेळात माझं जेव्हा मला कंटाळा येईल त्यावेळी मी घरातील कामं करत होते आणि इतर वेळी अभ्यास करत होते. आता तुम्ही पोलीस उपनिरीक्षक निवड झाली आहे तुमची, तर आत्ताच्या तरुणाईला कशा प्रकारे संबोधन केले तुम्ही सविस्तर सांगितलं आहे. अशाच प्रकारे तुम्ही घरच्यांची साथ असल्यानंतर कोणतेही अपयश असेल ते यश मिळू शकतो आपण, हे तुम्ही सांगितलं. तुम्ही सविस्तर सर्व माहिती सांगितली. आता तुम्ही सांगू शकता का समाजासाठी तरुणाई आता जी विखरलेली आहे, कशा प्रकारे समाजाच्या तरुणाईला की कशा प्रकारे ह्या ज्या सोशल मीडियाच्या गुंफलेल्या आहेत त्यामधून बाहेर पडण्यासाठी
कशा प्रकारे तुम्ही त्यांना योगदान द्याल किंवा मार्गदर्शन कराल? सोशल मीडियाचा वापर असा आहे की केला तर चांगला, नाही तर वाईट. सोशल मीडियाचा आपण ज्या प्रकारे वापर करतो त्यानुसार ठरतं. जर आपण सोशल मीडियामध्ये जर ग्रामीण भागातील मुलांनी त्याचाच वापर अभ्यासासाठी ऑनलाईन क्लासेस करून घेतले तर त्याचा उपयोग आहे. पण भरकटलेल्या तरुणाईने समाजामध्ये स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी स्वतःच्या करिअरकडे लक्ष दिलं पाहिजे प्रथमतः. त्यासाठी पालकांनी त्यांना त्यांच्यावरती लक्ष देऊन त्यांना त्यांच्या करिअर घडण्यासाठी मार्गदर्शन केलं पाहिजे नेहमी. तुमचा हा यशाचा प्रवास करत असताना तुम्हाला प्रेरणास्थान किंवा मार्गदर्शन म्हणून कोण लाभले? माझ्या यशाच्या प्रवासामध्ये जेव्हा मी यश ठरवलं होतं की बाबा आपल्याला ध्येय प्राप्त करायचे किंवा इथं लग्नाच्या 1-5-6 वर्षानंतर जेव्हा माझं ठरलं की आपण ह्या क्षेत्रामध्ये यशस्वी व्हायचंच, तर त्यावेळी जेव्हा मला अडचणी निर्माण होत असतील किंवा तेव्हा मी माझ्या दोन्ही नंदांना आठवत होते. ते घर आणि त्यांचं करिअर दोन्हीही सांभाळत होत्या. त्या गोष्टीनं माझी चिडचिड कमी होत होती आणि माझ्या ध्येयावरती पूर्णपणे फोकस होत होतं. यामध्ये घरामध्ये ज्यावेळेस आपण राहून अभ्यास करतो त्यावेळेस मी गृहीत धरून होते की माझा मुलगा आहे कधीतरी आजारी पडणार, घरामध्ये पाहुणे येणार, घरामध्ये सण उत्सव कार्यक्रम हे साजरे केले जातील. त्यावेळेस आपण जेव्हा बाहेर लायब्ररीमध्ये बसून जो 10-11 तासाचा अभ्यास करतो तो होणार नाही. पण त्या दिवशी मी असं करायचे की जे माझे स्ट्रॉंग पॉईंट आहेत त्याची रिव्हिजन करत होते. ते तेवढ्याच पेजेसची व्हायची, 50-60 काही दिवसाचे ठरलेले असतील. मग त्या गोष्टीनं माझी चिडचिड कमी व्हायची किंवा मला एक सॅटिस्फॅक्शन राहायचं की माझा आजचा अभ्यास पूर्ण झालेला आहे. पण अभ्यासामध्ये नेहमी रोज सातत्य असलं पाहिजे. तुम्ही 15 मिनटं जरी अभ्यास केला रिव्हिजन तरी पण तो दिवसाचा झाला पाहिजे. माझ्या या यशामध्ये सर्वात मोठा वाटा हा माझे पती यांचा होता. त्यांनी खंबीरपणे मला साथ दिली. प्रत्येक वेळी माझ्या ग्राउंडला न्यायचं आणायचं असेल किंवा घरातला डाएट करायचा असेल, माझ्या मुलाचं असेल, त्यावेळेस घरातील सगळेच मुलाकडं माझ्या कुटुंबातील सगळ्यांनी सासू सासरे दीर जाऊ यांनी लक्ष दिलेलं होतं. परंतु जास्तीत जास्त खंबीर साथ म्हटले तर ती माझ्या पतींची होती. तसेच या यशामध्ये माझे सगळे माहेरचे पाहुणे असतील किंवा सासरची मंडळी असतील सगळ्यांचाच थोडा थोडा खारीचा वाटा राहिलेला आहे. प्रत्येकांनी मला यशाकडे जाण्यासाठी प्रोत्साहन दिलेलं आहे. ते मला जे माझे लहानपणापासून आत्तापर्यंत जे मला गुरु भेटले किंवा जे इतर छोट्या छोट्या व्यक्तींकडून पण मी शिकलेले आहे, घरातील व्यक्ती असतील, आजूबाजूचे परिसर समाजातील माणसं असतील, त्या सर्वांचे आभार. धन्यवाद.